नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार बोलत आहे. मित्रांनो, पैशाचा प्रश्न प्रत्येकाचा गंभीर होत चाललेला आहे आणि पैसे पुरत नाहीत, पैसे उरत नाहीत, पैसे मिळत नाहीत, पुढे इन्कम मिळेल का नाही माहिती नाही. अनेक आर्थिक प्रश्न वाढत आहेत. मार्केटमधली महागाईनं आपल्या मनावर नसते. कुठल्याही वस्तूचे दर किती वाढले तरी ते आपल्याला कंप्लेंट न करता घ्यावे लागतात किंवा आपली गरज थांबावी लागेल. मित्रांनो, हे आर्थिक संकट आहे आणि ते सोडवलं तर सुटेल, नसता ते गंभीर होत जातं. जसं एखाद्या व्यक्तीला मोठा आजार झाला तर ट्रीटमेंट नाही घेतली तर आजार काय होतो, वाढत जाऊन जीवसुद्धा एक दिवस घेऊन जातो आजार. तशीच परिस्थिती आहे. मित्रांनो, पैसे कमवण्यापेक्षा त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित पाहिजे आणि कमवण्यासाठी आपल्याला सगळे शिकवतात. पैसे कसे कमवायचे, डिग्र्या असतात, वेगवेगळे शिक्षण आहे, क्लासेस आहेत, सगळं काही शिकवलं जातं, बिझनेस आहेत. परंतु पैसे कसे युटिलाइज करावे, कसे वापरावे आणि कशी त्याची पैशाची ग्रोथ करावी हे कुणीही शिकवत नाही. मित्रांनो, हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. जर पैशाचं मॅनेजमेंट नीट व्यवस्थित नाही केलं, फायनान्शियल प्लॅनिंग जर नाही केलं तर पैसे कमवून वाईट दिवस येतात. त्याचं जर उदाहरण पाहायचं असेल तर तुम्ही आज बघा, आश्रमामध्ये जाऊन बघा, त्या व्यक्तीशी चर्चा करा. त्या व्यक्तीला इन्कम होतं, आयुष्यभर काम केलं, परंतु आज जगण्यासाठी पैसे नाहीत. काही लोकांना ट्रीटमेंट घेण्यासाठी पैसे नाहीत. आपल्या गरजा कधी उद्भवतील हे सांगता येत नाही. त्यासाठी जसं गावाला जाताना आपण पाणी बाटलीमध्ये घेऊन पाणी जातो का, आपल्याला बसमध्ये जर पाणी प्यायची वेळ आली तर तिथे अवेलेबल होत नाही म्हणून. तसं ही आपला जीवन प्रवास चालू आहे. याच्यामध्ये आपण पैशाचं प्लॅनिंग जर नाही केलं तर आपली गैरसोय होईल आणि आपलं नुकसान नक्की होईल. कारण एखाद्या चुकीच्या विचारानं चुकीचं कर्म केलं तर पुन्हा त्याचे परिणाम बदलता येत नाही मित्रांनो. आणि पुन्हा लक्षात येऊन फायदा काय होत नाही, मानसिक तणाव निर्माण होतो. आर्थिक प्रश्न कोणीच सोडवत नाही आणि माणूस एका चक्रव्यूहात अडकतो. तीच परिस्थिती आज आहे आणि उद्या ह्याच्यापेक्षा गंभीर संकट होणार. मित्रांनो, ज्याच्याकडे पैसे नाही त्याला पैसे व्याजानं पण कोणी देत नाही, लक्षात घ्या. म्हणजे हा प्रश्न मूळ ह्याचं आपल्याच हातात आहे. आणि आजकालच्या काळामध्ये तर बरेच जण बचत करायला दुर्लक्ष करतात आणि केली तर बचत जिथं लालचीपोटी जास्त पैसे मिळणार आहेत म्हणून तिथं केले जाते. आणि त्याच्यामुळे हे फ्रॉड जे होतो, फ्रॉड होण्याचं कारण एक आहे, त्याला कोणी तर सपोर्ट करत असतो. कारण चुकीच्या गोष्टीला आपण जर प्रोत्साहन दिलं, त्याला प्रमोट केलं तर ते वाढत जाते आणि खऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं, म्हणून प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम वाढवण्याचं कारण तेच आहे. आता पैसे लागणारे तरी आपण ठेवत नाही, ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी ठेवतो. पैसा वाढवला पाहिजे. आपण कमवतो खरं, परंतु तो संपवून टाकतो, बचतच करत नाही आणि ठेवली तर असं चुकीच्या ठिकाणी. त्याच्यामुळे शेवटी कारण माणूस तर प्रत्येकजण म्हातारा होणार आहे, वय वाढत चाललं, ते थांबवता येत नाही. म्हातारा झाल्यानंतर लक्षात येते की आपण चूक केली. मित्रांनो, तसं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे. बचत करा. कारण आपलं उत्पन्न किती असो त्याच्या 10-20% आपण रिझर्व पैसे ठेवा. तेच वाढून आपल्याला 100% इन्कम मिळेल. आणि डिसेबिलिटी डेथ कधी येतील सांगता येत नाही. त्याच्यानंतर उत्पन्न बंद होतं. त्यासाठी LIC ऑफ इंडियाची आयुष्यभर इन्कम देणारी पॉलिसी आहे, ती लवकर घ्या. कारण लाईफटाईम इन्कम देणारा आता कुठंच कॉन्ट्रॅक्ट नाही, काम पण मिळत नाही, करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला जर पैसे असेल तर आपलं जीवन आहे आणि पैशानं काहीही खरेदी करता येते मित्रांनो. त्यासाठी पैसे वाढत्या महागाईनुसार आपण बचत केली पाहिजे. बरेच व्यक्ती एखादी पॉलिसी करतात आणि परत नंतर बघू म्हणतात. मित्रांनो, ही चूक आहे. कारण मार्केटची जी वाढते रेट आहे त्या हिशोबानं प्लॅनिंग केलं तर फायदा होईल, नाही तर ते प्लॅनिंगसुद्धा काही कामाला येणार नाही. बरेच लोक एखादी पॉलिसी करत नाहीत. नंतर LIC ऑफ इंडियामधली जी पॉलिसी आहे ती इन्कम ॲग्रीमेंट आहे मित्रांनो. कारण ह्या एक बचत अनेक फायदे असं आहे. कारण बाहेर आपण जी बचत करतो त्याला ते मिळेल परत हे पण नाही गॅरंटी. दुसरी गोष्ट, त्याला इन्शुरन्स नसतो. तिसरी गोष्ट आहे, तुम्हाला मिळणारे पैसे त्याचं बँकेमध्ये जर FD केलं तर तुम्हाला TDS द्यावा लागतो. इथं टॅक्स फ्री रिटर्न आहे मित्रांनो. आणि इन्कम इथं लिक्विडिटी पण आहे. एखादी प्रॉपर्टी घेतली तर आपल्याला पैशाची गरज पडल्यास परत आपल्याला त्याच्यातनं पैसे काढता येत नाही. परंतु LICच्या पॉलिसीतनं 1 वर्षानंतर लोन काढून पैसे वापरतात. त्या लोनला EMI नसतो आणि इझी मिळतं. मित्रांनो, एका पॉलिसीत अनेक फायदे आहेत आणि ही आपल्याला पार्ट ऑफ लायबिलिटी, आपल्या जिम्मेदारी पार पाडण्यासाठी केलेला करार आहे. हे करणं गरजेचं आहे. सध्याच्या काळात कामं फिक्स नाहीत, परमनंट कामं नाहीत आणि टिकत नाहीत. अनेक अडचणी आहेत. ह्या अडचणीतनं तुम्हाला आयुष्यभर साथ देण्यासाठी LICची पॉलिसी आहे. LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे. धोका नाही, भीती नाही. त्यासाठी आता आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या. उशीर करू नका. उशीर केला तर तुमचंच नुकसान होईल आणि परत लक्षात येऊन उपयोग होणार नाही. त्यासाठी वेळ वाया घालू नका. वेळ कोणासाठी थांबत नाही. चांगली वेळ असते ती वाईट वेळ येते, आपल्या कर्माने येते. कर्म, विचार आणि कर्म ही 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आणि ही सातत्य पण पाहिजे, कंटिन्युटी. बऱ्याच लोकांना चांगल्या गोष्टी करतात परंतु ते सोडून देतात नंतर. असं केल्यावर कधीच फायदा होत नाही. आपण जेवण करतानासुद्धा सफिशियंट लागतं तेवढं अन्न खातो, पाणी पितो, म्हणून आपण जिवंत राहतो.
अर्धवट जर काम केलं तर ते कुठल्याच फायद्याचं नसतं. काही लोक पॉलिसी काढली तर मध्येच बंद करतात आणि परत नुकसान होतं. हे कॉन्ट्रॅक्ट असतं मित्रांनो. पैशाचा करार आहे आणि इन्कमच्या गॅरंटी सहित आहे मित्रांनो. कारण पुढचे पैसे 1,000 रुपये महिना भरले तर 5 लाख रुपयाचा आपण बॉन्ड देतो. असं बाहेर कुठेही होत नाही. आणि ही सरकारची संस्था असल्यामुळे धोका नाही, भीती नाही. आज आता ताबडतोब फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. पैशाचा करार करा. आयुष्यभर पैसे लागणार आहेत. कारण शरीर थकल्यानंतरसुद्धा पैशाशिवाय आपल्याला मार्ग नाही. पैशाचा करार करा. आयुष्यभर पैसे मिळतील आणि 1 वर्षानंतर पैसे पण वापरतात. लिक्विडिटी आहे, ग्रोथ आहे, सिक्युरिटी आहे, टॅक्स फ्री आहे, गव्हर्नमेंट आहे आणि लाईफ टाईम आहे. अधिक माहितीसाठी फोन करा.